सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वंट क्वार्टरमध्ये राहायला आल्यानंतर आता सीमा ही सकाळी उठून बसते. तेव्हा रमा ही सीमाला गरम गरम आल्याचा चहा देते. चहा पिताच सीमाला खूप हायसे वाटलेले असते. सीमा म्हणते की रात्री रमा मला खूप शांत झोप लागली इथे. सीमा म्हणते की त्या घरामध्ये त्रास देणाऱ्या माणसांचा सारखा वावर असतो ना, त्यामुळे मला सारखी भीती वाटत असते. सीमा म्हणते की पण इथं तसं नाहीये, त्याच्यामुळं मला फार चांगलं वाटलं. रमा म्हणते की पण आई आजीला जर समजलं तुम्ही रात्रभर इथेच होत्या तर त्या चिडतील ना. सीमा म्हणते की मी तर त्याचा विचारच नाही केला, आता काय करायचं रमा. तेव्हा रमा म्हणते की आई तुम्ही काहीच विचार करू नका, आता फक्त चहा प्या आणि घरी गेल्यानंतर जर कुणी विचारलं तर सांगा सकाळी सकाळी बागेत गेले होते म्हणून. सीमा म्हणते की असं कसं, यांना तर कळेलच ना मी रात्रभर यांच्या बाजूला नव्हते म्हणून. तर रमा म्हणते की त्यांनी जर सांगितलं ना रात्रभर तुम्ही तिथे नव्हता इथे होता तर त्यांचं सत्य बाहेर येईल आणि ते सुद्धा इथे आले होते हे सत्य आई आजीला समजेल. सीमा म्हणते की रमा जेव्हा मी तुला सून म्हणून या घरात आणलं होतं ना तेव्हा मलाच हसू आलं की मी एक बावळट सून घरात आणली, पण तसे नाहीये रमा, तू खरंच खूप हुशार निघाली. रमा म्हणते की आई माझ्यावर जी परिस्थिती ओढवली ना त्या परिस्थितीने मला खूप काही शिकवलं. रमा म्हणते की मला त्या घरावर हक्क नाही गाजवायचा आई, फक्त मला माझा नवरा हवा आहे. रमा म्हणते की माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी माझ्या आयुष्यातून कधीच दूर जाऊ नये. सीमा म्हणते की रमा तू अशीच खंबीर राहा, अजिबात घाबरून जाऊ नकोस आणि हे कसे आहेत तुला माहितीच आहे चांगलं. इकडे आता रेवा ही अक्षयच्या दरवाजाजवळ आलेली असते. रेवा अक्षयला म्हणते की अक्षय मी तुझ्यासाठी कॉफी आणली. अक्षय म्हणतो तू का आणलीस माझ्यासाठी कॉफी. रेवा म्हणते की मला आई आजीने सांगितलं म्हणून मी घेऊन आले. रेवा म्हणते की कुणी जर पाहुणे घरात आले आणि त्यांनी जर काही ऑफर केली तर तू नाकारशील का. तर अक्षय म्हणतो की म्हणजे तू या घरात पाहुणी आहे हे तू स्वीकारलं तर. तर रेवा म्हणते की टेक्निकली मी या घरची पाहुणी नाहीये, मी या घरात रेंट देते. अक्षय म्हणतो की तुझ्या रेंटने काही फरक नाही पडत, निघून जा तू रेवा इथून. रेवा म्हणते की अक्षय तू एवढा का विषय वाढवतोस, मी फक्त तुला कॉफी द्यायला आले. अक्षय म्हणतो काय डोक्याला कटकट आहे, दे ती कॉफी इकडे आणि जा रेवा तू. तर रागाने अक्षय ती कॉफी घेऊन एक घोट पितो तर अक्षयला ती कॉफी खूप कसे तरी वाटते आणि लगेच अक्षय हा खोकत बाजूला येतो. तर रेवा म्हणते काय झालं अक्षय. तर अक्षय म्हणतो की बाजूला हो रेवा. रेवा म्हणते की ठसका कसं काय लागला अक्षय. तर अक्षय म्हणतो रमा माझी आठवण काढत असेल आणि इकडे मी तिची आठवण काढली ना तिला सुद्धा तिकडे ठसका गेला असेल बघ. रेवा म्हणते की किती अंधविश्वासू आहे अक्षय तू, श्वास नलिकेत जर अन्नाचा कण गेला तर ठसका लागतो. इकडे आता सीमा ही रमाचा निरोप घेऊन जाऊ लागते. तेवढ्या तिकडे रमाला सुद्धा गुचकी लागते. तर सीमा म्हणते की नवरा आठवण काढतोय वाटतं रमा तुझा. तर सीमा ही रमाला पाणी आणून देते. त्यानंतर सीमा म्हणते की रमा खरं तर या घरातून माझा पायच निघत नाहीये. सीमा म्हणते की बघ आता रमा मी घरी गेल्यानंतर मला प्रश्न विचारतील कुठे गेली होतीस, काय करत होतीस. आता मी लहान मुलगी आहे का बरं सांग ना रमा, तू थोडा तरी आपल्याला हक्क दिला पाहिजे ना रमा, तुला काय वाटतं असे आता सीमा बोलते. तर रमा म्हणते की मला वाटतंय की तुम्ही महिनाभर इथंच राहावं. सीमा म्हणते की राहील मी, पण आता मला निघावं लागेल, तेव्हा काळजी घे बरं का रमा, असे म्हणत आता सीमा जाऊ लागते. तर आता इकडे सीमा ही घरामध्ये पाऊल ठेवताच आई आजी म्हणते कुठे गेली होतीस. तर सीमा आई आजीकडे बघत घाबरते आणि म्हणते की गार्डनमध्ये फुलं आणायला गेली होती. तर आई आजी म्हणते कुठे मग फुलं. तर सीमा म्हणते की मला ठसका लागला ना तेव्हा ती फुलं सांडली. तर आई आजी म्हणते की कुणाचा ठसका लागला तुला. तर सीमा म्हणते की ठसका कुणाचा नाही लागला, पायाला ठेस लागली अशी. तर आई आजी म्हणते की मग एवढी का घाबरते सीमा. तर सीमा म्हणते की जाऊ का मी आत. तर सीमा घाबरतच आतमध्ये निघून जाते. तेव्हा आई आजी म्हणते काय वेंधळी बाई आहे आणि रमा या घरात नाही तर खूप शांत शांत वाटतंय, असे म्हणत आता आई आजी पेपर वाचू लागते. तेवढ्यात रेवा आई आजीला तिथे चहा घेऊन येते. तेव्हा चहा बघताच आई आजी खूप खुश होते. एक घोट घेताच रेवा म्हणते की आई आजी कसा झाला चहा. तर वाकडे तोंड करत आई आजी म्हणते की तुला चहा करता येतो का रेवा. तर रेवा म्हणते की व्हिडिओ पाहून केला मी तो चहा. आई आजी म्हणते की रेवा इतक्या दिवस या घरात होती तर तिच्याकडून चहा शिकून घ्यायचा ना, आता सुमनबाई येईपर्यंत वाट बघावी लागणार. तर आई आजी म्हणते की आता मलाच माझ्या हाताने चहा करून घ्यावा लागणार आहे. ती रमा होती ना तेव्हा मला सकाळी सकाळी चांगला चहा मिळायचा. पेपर फेकून देत आई आजी म्हणते की माझ्या तोंडाची सगळी चव गेली. आई आजी रेवाला म्हणते की मीच आता माझा चहा करते आणि रागाने रेवाकडे बघत आई आजी चहा करण्यासाठी जाते.
तर आता रेवाच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या येतात. त्याच वेळेस आता रेवा ही अक्षयच्या बेडरूममध्ये आलेली असते. तर अक्षय फ्रेश होऊन बनियनवर बाहेर येतो आणि म्हणतो की रेवा तू इथे काय करतेस. तर रेवा हसतच अक्षयकडे बघत म्हणते की जे तू करायला हवंस ते. आणि रेवा पटकन दरवाजा बंद करून घेते. तेव्हा अक्षय गोड स्वरात रेवाला म्हणतो की रेवा तू इथे काय करतेस. तर रेवा ही अक्षयच्या जवळ येते. अक्षयचा हात हातात धरत रेवा म्हणते की रामासाठी तू माझ्यापासून किती दिवस असा लांब राहणार आहेस अक्षय. असे म्हणत आता रेवा अक्षयला मिठी मारते. तर अक्षय सुद्धा रेवाला मिठीत घेतो. तर लगेचच रागाने अक्षय हा समोर बसलेल्या रेवाला म्हणतो की रेवा काय कुठल्या स्वप्नात हरवलीस आणि माझ्या बेडरूममध्ये अशी काय येऊन बसलीस. तर रेवा भानावर येते. रेवाचे ते एक स्वप्न असते. तर लगेचच भानावर येत रेवा ही अक्षयच्या जवळ येत म्हणते की अक्षय तू इथे. तर अक्षय म्हणतो हो मी माझ्याच रूममध्ये इथेच असणार आहे ना, दुसरं कुठं जाणार. तर रेवा म्हणते की मी इथे रमालाच बघायला आले होते, पण इथे येताच मला असं गरगरायला लागलं आणि म्हणून मी इथे बसले. तर रेवा ही अक्षयची माफी मागते. अक्षय म्हणतो की गरगरायला लागलं म्हणजे तुझ्या मेंदूला काही त्रास होतोय का आणि तुला आय डिफिशियन्सी आहे का, दुसरा काहीतरी BP वगैरेचा त्रास होतोय का. अक्षय म्हणतो की रेवा तू डॉक्टरांकडे जाय, अजून कुठल्या डिफिशियन्सी आहे का ते सर्व चेक कर. तर रेवा म्हणते की मी डॉक्टरांकडे जात नाही. तर अक्षय म्हणतो की का डॉक्टरांकडे का नाही जात. तर रेवा म्हणते की ते मला खूप प्रश्न विचारतात आणि म्हणतात की तुमच्यासोबत कोण आहे फॅमिली मेंबर. रेवा म्हणते की आई बाबा आहेत का, तुमचा नवरा तुमच्याबरोबर आहे का, असे खूप सारे प्रश्न ते विचारतात. तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा मग सांगायचं ना त्यांना सर्व खरं खरं, आई आहे पण मी आईसोबत राहत नाही. अक्षय म्हणतो की तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुझ्याकडे नाहीत म्हणून तू डॉक्टरकडे नाही जायचं असं नाही आहे, डॉक्टरकडे जाऊन तू चेक करून घे. तर रेवा म्हणते की अक्षय तू येशील का माझ्यासोबत. तर रेवा म्हणते की अक्षय तू येशील का माझ्यासोबत. तर अक्षय म्हणतो की माझा काय संबंध, मी कशाला येऊ. रेवा म्हणते की मी तुला डेटवर यायला नाही सांगत, मी तुला डॉक्टरांकडे यायला सांगते. तर रेवा म्हणते ठीक आहे मग मी सुद्धा नाही जात डॉक्टरांकडे. फार तर फार काय होईल, आत्ता मला जसा त्रास होतो ना त्यापेक्षा थोडा जास्त त्रास होऊन मी मरेन, बाकी काय. अक्षय म्हणतो की अरे बापरे मग तर डॉक्टरांकडे जायलाच हवं. एक काम कर तू संध्याकाळी तयार राहा, आपण जाऊ डॉक्टरांकडे. इकडे आता आनंद आणि जान्हवी दोघीही ही रामाकडे येतात. तेव्हा रामा म्हणते की तुम्ही इकडे. तर आनंद म्हणतो की हो ना रामा, आमचं एक काम आहे तुमच्याकडे. तर रामा म्हणते बोला ना. तर आनंद म्हणतो की जानू तूच बोल. तर जान्हवी म्हणते तुम्हीच सांगा. रामा म्हणते काही समस्या आहे का. तर आनंद म्हणतो की मोठी समस्या आहे रामा. तर आनंद म्हणतो की रामा तुझ्या हातचा 1 कप चहा मिळेल का प्लीज. तर जान्हवी म्हणते की मला 1 कप कॉफी. तर रमा म्हणते की त्यात काय एवढं, लगेचच मी करून आणते. जान्हवी म्हणते की अगं रमा तुझ्या कॉफीशिवाय आमची सकाळच फ्रेश जात नाहीये. तर रमा आनंद आणि जान्हवीला बसावयास सांगते आणि कॉफी करू लागते. इकडे जान्हवी ही त्या घराकडे बघत म्हणते की रमा तू एकाच दिवसात या सर्वंट क्वार्टरला खूप छान करून टाकलं. तर समोरच्या पेटीकडे बघत आनंद म्हणतो की ह्या पेटीला कलर तू दिलास का. तर जान्हवी म्हणते की बघ ना बेबी किती रोमॅन्टिक करून टाकली ही पेटी. तर इकडे आता आनंद म्हणतो की रामा तुझ्या हाताला कुणाच्याच हाताची चव नाहीये, चहा कोणीच तुझ्यासारखा करू शकत नाही, सुमनसुद्धा नाही. तर रामा म्हणते की तुम्ही इथे आलात पण आजीला नाही समजलं ना. तर आनंद चुटकी वाजवत म्हणतो की ते जाऊ दे ग रामा, पण तू तिथे नाही ना तर आजीसुद्धा चहा घेण्यासाठी इथे येईल बघ, कारण आई आजीच्या सुद्धा घशाखाली चहा जात नव्हता. तर हसतच जान्हवी म्हणते की खरी मजा आता आम्ही गेल्यानंतरच येणार आहे. तर लगेचच रामा विचार करते की आई आजीला मी पटत नाही, कारण एकच आहे, फक्त मी गरीब घरची आहे, श्रीमंत घरची नाही. इकडे आता सकाळी अक्षय हा ऑफिसला जाण्यासाठी त्याचे आवरतो. तर इकडे लगेच सीमा ही अक्षयला टिफिन घेऊन येते. तेव्हा अक्षय म्हणतो की 1 मिनिट आई, डबा तुझ्याच हातात पकडून ठेव, माझे पॉकेट राहिलं. आणि अक्षय पुन्हा पॉकेट घेऊन येतो. पुन्हा दुसऱ्या खिशात हात घालत अक्षय म्हणतो की आता चावी राहिली. तर आता रामामुळे इकडे सर्वांची फटफजिती आणि गोंधळ उडालेला असतो. त्यानंतर सीमा म्हणते की आता घेतलंय ना अक्षय सगळं. तर अक्षय म्हणतो हो, आणि हे सगळं रामामुळे होतंय, कारण तिनेच ह्या सर्व सवयी लावून ठेवल्यात. अक्षय म्हणतो की प्रत्येक गोष्ट रामा ही माझ्या हातात आणून देते. सीमा म्हणते चला तर त्या निमित्ताने तरी स्वतःचे कामं स्वतः करशील. तर अक्षय म्हणतो की हे असं कधी कधी दुसऱ्यावर अवलंबून असणं सुद्धा खूप चांगलं असतं आई.
तर सीमा म्हणते की अक्षय बायकोला खूप मिस करतो ना, आणि वेड्या आत्ताशी पहिला दिवस आहे, तुला 1 महिना काढायचा आहे. सीमा म्हणते कसा काढणार आहेस? तर अक्षय म्हणतो की बाप रे, 1 महिना कसा काढील तेच मला माहीत नाही, आणि अक्षय जाऊ लागतो. तर अक्षय हा सीमाकडे म्हणतो की एकदा जाऊन बघशील का ती जेवली की नाही? मला तिचा स्वभाव माहिती आहे, एकटीसाठी ती काहीही करणार नाही. तर सीमा म्हणते की अक्षय तू काही काळजी करू नको, मी घेईल तिची काळजी. तर अक्षय निघून जातो. इकडे आरती ही तिच्या बेडरूममध्ये असताना मयुरी तिथे येते आणि म्हणते की आरती मला तुझ्यासोबत महत्त्वाचं बोलायचंय. तर आरती म्हणते बोल ना. नंतर मयुरी म्हणते की अगं, आपल्या घरात कुणाचं लक्ष नसताना एक माणूस रोज मला भेटायला येतो. त्याचं नाव सफर आहे आणि तो माझ्यावर खूप प्रेम करतो, आणि मी आता त्याच्यासोबत पळून गेले तर. ते ऐकून आरतीला मोठा धक्का बसतो. तर मयुरी म्हणते की मी जर त्याच्यासोबत पळून गेले तर तू माझ्या ताराला सांभाळशील का? तर आरती, आता मयुरी काय बोलते आरतीला काहीच समजत नसते. आरती म्हणते की मयुरीताई ऐका. तर रागाने मयुरी तेथून निघून जाते. तर आरती म्हणते की मयुरीताई अशा का बोलतात, आणि हा सफर कोण आहे? तर आता इकडे अक्षयने त्याच्या बेडरूममध्ये जिम चालू केलेली असते, केसाची स्टाईल वाढवलेली असते, आणि अक्षय आता हा व्यायाम करत असतो. तेव्हा अक्षयने त्याचा लूक पूर्णपणे बदलवलेला असतो. आता अक्षय हा रामाला पुन्हा कसे आपलेसे करतो, आणि आता सर्वांची रामा घरातून गेल्यामुळे मोठी अडचण झालेली असते. तर आई आजीसुद्धा आता रामाच्या पाया पडून रामाला कशी घरी घेऊन येते, हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.